नमस्कार मित्रांनो, ज्ञानमित्रच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. PDCC बँकेच्या भरती संदर्भात जे आपण व्हिडिओ लेक्चर सिरीज यूट्यूबवरती सुरू केलेली आहे, त्या सिरीजमधलं आजचं आपलं लेक्चर नंबर 4 आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण ॲक्च्युअल जो आपला काय बँकिंग व सहकार या टॉपिकशी रिलेटेड जो सिलेबस आहे या परीक्षेच्यासाठी, तो आपण सुरू करतो आहे कव्हर करायला. तर आज आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI, जिला आपण भारतीय रिझर्व्ह बँक म्हणतो, त्या बँकेच्या संदर्भातला हा आपल्या व्हिडिओ सिरीजमधला पहिला भाग आहे, ज्यात आपण RBIची स्थापना आणि तिचे जे प्रमुख कार्य आणि उद्दिष्ट आहेत त्याबद्दल चर्चा करणार आहोत. तर जास्त वेळ न घालता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करू. तर सगळ्यात पहिले भारतीय रिझर्व्ह बँक काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. भारतीय रिझर्व्ह बँक ही भारताची मध्यवर्ती बँक आहे, जिला आपण सेंट्रल बँक म्हणतो. तर RBI भारताची सेंट्रल बँक आहे आणि ती आपल्या देशातली सगळ्यात उच्च स्तरावर असलेली फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, जिला आपण वित्तीय संस्था म्हणू. म्हणजे जे काही आर्थिक नीती किंवा फायनान्शियल जे काही आपल्या पॉलिसीज आहेत त्या डिसाईड करणारी आपल्या देशातली सगळ्यात वरच्या स्तरावरची, जिला आपण सर्वोच्च म्हणू, सर्वोच्च वित्तीय संस्था कोण आहे? रिझर्व्ह बँक आहे. जशी न्यायव्यवस्थेमध्ये काय आहे? सुप्रीम कोर्ट सर्वोच्च आहे, बरोबर. कायदेमंडळात काय आहे? पार्लमेंट जी आहे किंवा संसद जिला आपण म्हणू, ती सर्वोच्च आहे. तशी ज्या काही फायनान्शियल बाबी आहेत किंवा जी काही वित्तीय बाबी आहेत त्याबाबत सर्वोच्च पॉलिसी मेकर भारतामधला कोण आहे? तर ती RBI म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक आहे. त्यानंतर मौद्रिक आणि द्रव्यविषयक धोरणं. मौद्रिक म्हणजे काय? मॉनिटरी पॉलिसी. आणि जे काय द्रव्यविषयक म्हणजे फायनान्शियल जे काही पॉलिसीज आहेत त्या सगळ्या कोण नियोजित करतं? RBI नियोजित करतं. आणि ते राबवतं देखील कोण? तर RBI त्या सगळ्या योजना किंवा पॉलिसीज जे ते भारतामध्ये राबवतं. आणि हिचं प्रमुख उद्दिष्ट जे आहे भारतीय रिझर्व्ह बँकेचं, ते काय आहे? ती प्रामुख्याने काय काम करते? तर संपूर्ण अर्थव्यवस्था नियंत्रित करून त्या अर्थव्यवस्थेला स्थैर्य देण्याचं काम कोण करतं? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, दॅट इज RBI. तर लक्षात ठेवा की RBIपेक्षा दुसरी कुठलीही वित्तीय संस्था भारतामध्ये नाही. ज्या काय फायनान्शियल पॉलिसीज, फायनान्शियल डिसिजन्स आहेत ते कोण डिसाईड करणार आहे भारतामध्ये? तर ती RBI करणार आहे. आणि RBIला हे जे अधिकार भारतामध्ये कशाप्रकारे प्राप्त झालेले आहे ते आपण पुढं बघूया. काय कायदे आहेत, काय कायद्याचे प्रोव्हिजन आहेत, जेणेकरून RBIला हे सगळे राईट्स मिळाले आहेत की इंडियामधले जे काय फायनान्शियल आणि वित्तीय अफेअर्स आहेत त्याच्याबद्दल RBI हॅज हायेस्ट्स आहे. म्हणजे RBI जे म्हणाल त्याच्या पुढं दुसरं कोणी काय पॉलिसीमध्ये चेंज करू शकत नाही. तर हे एक इंट्रोडक्शन होतं की RBI नेमकं आहे काय. तर आपण बघितलं की RBI काय? भारताची मध्यवर्ती बँक आहे, सेंट्रल बँक आहे, बरोबर. पण हे फक्त भारतामध्ये आहे का? नाही, जगातल्या प्रत्येक देशामध्ये अशा प्रकारची मध्यवर्ती बँक आहे. आता जे लोक अर्थशास्त्राचा अभ्यास करत असतील त्यांना माहीत असेल की विल रॉजर्स नावाचे एक अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांनी म्हटलेलं आहे की अग्नी आणि चक्रानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा शोध दुसऱ्या माणसांनी कुठला लावला असेल तर तो म्हणजे मध्यवर्ती बँकेचा, बरोबर. ह्या स्टेटमेंटवरून तुम्हाला कळू शकतं की मध्यवर्ती बँकेचं असणं एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी किती महत्त्वाचं आहे. सगळ्यात पहिली जी मध्यवर्ती बँक आहे ती 1656मध्ये स्थापन झाली होती. कुठं? स्वीडनमध्ये. तिला रिक्स बँक ऑफ स्वीडन म्हणायचं, बरोबर. रिक्स बँक ऑफ स्वीडन म्हटलं जायचं तिला. ती जगातली सगळ्यात पहिली मध्यवर्ती बँक होती. पण खरं म्हणजे 1694मध्ये इंग्लंडमध्ये जी मध्यवर्ती बँक स्थापन झाली, जिला बँक ऑफ इंग्लंड म्हटलं जायचं, तिला खऱ्या अर्थानं काय म्हटलं जातं? मध्यवर्ती बँकांची प्रणेता किंवा मदर ऑफ बँक्स म्हटलं जातं. कारण ती जगातली सगळ्यात पहिली आधुनिक मध्यवर्ती बँक होती. आणि ह्या मध्यवर्ती बँकांची रचना प्रत्येक देशाच्या आर्थिक व्यवस्थेचं नियंत्रण करण्यासाठी केली जाते. ही बँक नेहमी काय असते? सरकारच्या मालकीची असते. पण तिच्याकडून अपेक्षा काय असते की ती राजकीय हस्तक्षेपापासून दूर ठेवली गेली पाहिजे. आता आपल्या भारताच्या केसमध्ये जर बघितलं आपण तर RBI काय आहे? सरकारच्या मालकीची आहे. ती काय? सार्वजनिक क्षेत्रातली बँक आहे. पण तिला
राजकीय हस्तक्षेपापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो, बरोबर. कारण त्यांची काय वेगळी गव्हर्निंग बॉडी, गव्हर्नर्स आहेत, डेप्युटी गव्हर्नर्स आहेत, त्यांचे रिजनल काउन्सिल्स आहेत. त्यामुळे काय केलं जातं, एक प्रयत्न असतो की राजकीय हस्तक्षेपापासून त्यांना दूर ठेवलं गेलं पाहिजे. का? बिकॉज दे आर ॲपेक्स इन्स्टिट्यूशन्स, म्हणजे ते सर्वोच्च पॉलिसी मेकर आहेत. आणि जर त्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप आला तर त्यांचे पॉलिसीज जे आहेत त्या राज्यकर्त्यांच्या फायद्यासाठी बनवले जाऊ शकतात. त्याच्यामुळे हे अपेक्षित आहे की त्या राजकीय हस्तक्षेपापासून काय असल्या पाहिजे, दूर असल्या पाहिजे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप नसायला पाहिजे. आता भारताच्या केसमध्ये सध्या हे कितपत खरं आहे हा वादाचा विषय आहे. कारण आपण नेहमी पाहतो की वर्तमानपत्रांमध्ये बातम्या असतात की बरोबर की RBIचे गव्हर्नर जे आहेत ते सरकारच्या बाजूने आहे किंवा सरकार त्यांच्यावरती दबाव बनवतं आहे काही निर्णय घ्यायला, किंवा जे सरकारला फेवर करतील अशा प्रकारचेच गव्हर्नर अपॉइंट केले जातात RBIमध्ये. अशा प्रकारची चर्चा आपण नेहमी आपल्याला वर्तमानपत्रांमधून वाचायला भेटते. बट तो आपला आता चर्चेचा विषय नाही आहे. बट इथे तुम्ही लक्षात ठेवा की मध्यवर्ती बँक ही सगळ्याच देशांमध्ये काय सरकारच्या मालकीची असते, बरोबर. त्यानंतर मध्यवर्ती बँकांचा जो आहे तो हेतू नफा कमावणं हा नसतो, बरोबर. ते व्यावसायिक नफा कमावणं किंवा कर्ज देऊन नफा कमावणं किंवा इतर माध्यमातून नफा कमावणं हे त्यांचं उद्दिष्ट नसतं, बरोबर. त्यांचं उद्दिष्ट काय असतं की एक तर सरकारची बँक म्हणून काम करायचं आणि आर्थिक स्थैर्य जे आहे ते देशामध्ये स्थापन करायचं. आणि हे व्यावसायिक उद्देश नसल्यामुळे काय असतो की त्यांची स्पर्धा नसते इतर कुठल्या बँकांसोबत, उलट त्या बाकीच्या बँकांना व्यवसाय करण्यासाठी मदत करतात, बरोबर. तर हा जो आहे तो एकंदरीत मध्यवर्ती बँकेचा रोल आहे. ही कुठलीही देशातली मध्यवर्ती बँक जर तुम्ही बघितली, मग ती बँक ऑफ इंग्लंड असेल किंवा रिंग्स बँक ऑफ स्वीडन असेल, या सगळ्या बँका काय करतात, अशा प्रकारचं कार्य करतात देशाच्या अर्थव्यवस्थेला स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी. आता RBIची स्थापना कशी झाली हे आपण बघूया. जे कोणी लोक किंवा जे कोणी विद्वान किंवा इतिहासकार ब्रिटिशांनी भारताला खूप काही दिलं म्हणतात, त्यांच्या जे म्हणण्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे भारतीय रेल्वे, त्याच्यानंतर इंडियन टपाल जे आहे, भारतीय पोस्ट, त्याच्यानंतर जो सार्वजनिक बांधकाम विभाग, त्यानंतर आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, ह्या महत्त्वाच्या संस्था आहेत. त्याचबरोबर ते एक म्हणतात की इंग्रजांनी भारताला काय दिलं तर RBI दिली. म्हणजे RBIची स्थापना जी आहे ती इंग्रजांच्या काळामध्ये झाली होती. कधी? 1935मध्ये. सर्वप्रथम देशामध्ये एक मध्यवर्ती बँक असावी, एक सेंट्रल बँक असावी, ही जी संकल्पना आहे ती वॉरेन हेस्टिंग्जने मांडली होती. वॉरेन हेस्टिंग्ज कोण होता? हा ब्रिटिश गव्हर्नर होता, बरोबर. त्याने काय सगळ्यात पहिल्यांदा ही शिफारस केली होती की भारतामध्ये एक सेंट्रल बँक असली पाहिजे. त्यानंतर तुम्हाला माहीत असेल की भारतामध्ये संसदीय राज्यपद्धती लागू करण्यासाठी काही परिषदा झाल्या होत्या इंग्लंडमध्ये 1931, 32, 33 अशा परिषदा झाल्या होत्या, ज्यांना गोलमेज किंवा राऊंड टेबल कॉन्फरन्सेस असं नाव होतं, गोलमेज परिषदा. यातली तिसरी जी गोलमेज परिषद होती 1933ची, त्या गोलमेज परिषदेची जी श्वेतपत्रिका होती, म्हणजे जो रिपोर्ट होता ज्याला आपण व्हाईट पेपर म्हणतो, त्यामध्ये मध्यवर्ती बँकेची स्थापना करण्याची घोषणा केलेली होती. आणि ह्या अनुषंगानं काय झालं, 1933मध्ये कायदेमंडळामध्ये एक विधेयक आलं. कशाच्या संदर्भात? RBIच्या स्थापनेच्या संदर्भात. ह्या विधेयकाला काय 1934मध्ये गव्हर्नर जनरलची संमती मिळाली, बरोबर. आणि एक जसं आत्ता राष्ट्रपतीची संमती मिळाल्यानंतर कायदा बनतो, तसं त्याप्रकारे गव्हर्नर जनरलची संमती बनल्यानंतर कायदा पास व्हायचा. तर एक गव्हर्नर जनरलची संमती या RBI ॲक्टला मिळाल्यानंतर RBI ॲक्ट 1934 हा कायदा तयार झाला, बरोबर. आणि ह्या कायद्यातून काय झालं, RBIचा जन्म झाला आणि 1 एप्रिल 1935मध्ये RBIची स्थापना झाली. आणि ह्या दिवसापासून RBIचं काम सुरू झालं. ही तारीख आपल्यासाठी महत्त्वाची. 1 एप्रिल 1935मध्ये RBIची स्थापना झाली. स्थापना 1935मध्ये झाली, बट कुठल्या कायद्यानुसार? RBI ॲक्ट 1934. तर RBIचं जे कार्य आहे हे आज देखील ह्या कायद्याच्या अनुषंगानं चालतं. RBI ॲक्ट 1934. 2018चा जर तुम्ही क्वेश्चन पेपर बघितला तर त्याच्यामध्ये एक प्रश्न होता की शेड्यूल्ड बँका जे आहेत त्या बँका काय? तर त्याचं उत्तर होतं की RBI ॲक्ट 1934च्या सेक्शन 2मध्ये ज्या काय बँका लिस्टेड आहेत
त्यांना शेड्यूल बँक म्हणतो, सेक्शन 2मधल्या कुठल्या ॲक्टच्या? RBI ॲक्ट 1934च्या. त्यामुळं आज देखील हे सगळं काम RBIचं ते RBI ॲक्ट 1934नुसार चालतं. त्यामुळं हा कायदा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, बरोबर. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला. त्यानंतर ज्यावेळी RBIची स्थापना झाली त्यावेळेस ती काय होती? सार्वजनिक बँक नव्हती, ती खाजगी क्षेत्रात स्थापन झालेली बँक होती. म्हणजे तिचे जे भागधारक होते किंवा शेअर होल्डर्स होते ते खाजगी लोक होते. खाजगी लोकांनी मिळून RBI बनवली होती. पण जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं, बरोबर, कधी 1947मध्ये, त्यानंतर काय झालं? ह्या बँकेचं राष्ट्रीयकरण करण्याचा निर्णय झाला आणि त्यासाठी मग भारताच्या संसदेमध्ये एक कायदा पारित केला गेला, ज्याला सार्वजनिक मालकीकडे हस्तांतरण कायदा 1948 म्हटलं जातं. ह्या कायद्यानुसार काय झालं? ही बँक राष्ट्रीयकृत झाली, म्हणजे सरकारच्या मालकीची ही बँक झाली. कधीपासून? 1 जानेवारी 1919पासून ह्या बँकेचं राष्ट्रीयकरण झालं. त्यापूर्वी काय होती? RBI खाजगी बँक होती आणि 1949पासून काय झाली? ती सार्वजनिक क्षेत्रातली बँक झाली. आता इथं हे एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणून सांगतो तुम्हाला. ज्यावेळी RBI स्थापन झाली त्यावेळेस भारत एकत्रित होता, म्हणजे ब्रह्मदेश, ज्याला आता आपण म्यानमार म्हणतो, तो देखील भारताचा भाग होता. तर RBI ज्यावेळेस स्थापन झाली त्यावेळेस ती भारतामध्ये वित्तीय धोरणं राबवायचीच, त्याचबरोबर ती ब्रह्मदेशाची सुद्धा बँक होती, पाकिस्तानची सुद्धा बँक होती. त्यानंतर 1937मध्ये काय झालं? ब्रह्मदेश वेगळं झालं, पण 1942पर्यंत RBI हीच ब्रह्मदेशासाठीची बँक होती. त्याचबरोबर 1947मध्ये विभाजन होऊन पाकिस्तान तयार झाला, पण 1948पर्यंत RBI हीच पाकिस्तानचं काम पाहत होती. इवन भारत आणि पाकिस्तान जेव्हा वेगळे झाले तेव्हा जे आर्थिक जे साधनं होती किंवा जो काही पैसा होता त्याचं वाटप देखील RBIने केलं, बरोबर. तुम्हाला माहीत असेल की पाकिस्तानला 50 कोटी दिले गेले होते विभाजनानंतर, ते देखील RBIच्या द्वारेच दिले गेले होते. तर ह्या बेसिक गोष्टी आहेत RBIच्या स्थापनेसंदर्भात. यातलं तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे RBI ॲक्ट 1934 आणि 1 एप्रिल 1935पासून RBIचं कार्य सुरू झालं आणि RBIचं राष्ट्रीयकरण कधी झालं? 1 जानेवारी 1949पासून. तर RBIची कार्यालय कुठली आहेत किंवा ते कुठे आहेत हे देखील आपण पाहूया. हा देखील आपल्यासाठी महत्त्वाचा टॉपिक आहे, कारण 2018मध्ये एक असा प्रश्न विचारला होता की IBA, दॅट इज इंडियन बँक असोसिएशन, याचं मुख्यालय कुठे आहे? ते मुंबईमध्ये होतं. तर अशाच प्रकारे RBIचं मुख्यालय कुठे आहे किंवा RBIचे कार्यालय कुठे आहेत हा प्रश्न देखील आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्यामुळं RBIचं हेडक्वार्टर जे आहे हे सध्या कुठे आहे? मुंबईमध्ये. पण ज्यावेळी RBIची स्थापना झाली तेव्हा ते कलकत्त्यामध्ये होतं, बट 1927मध्ये याच्यामध्ये चेंज झाला आणि RBIचं हेडक्वार्टर जे आहे ते मुंबईला आणलं गेलं. आता हेडक्वार्टर मुंबईला आहे, बट RBIचे काय आहेत की लोकल बोर्ड्स आहेत, ज्याला आपण मराठीमध्ये स्थानिक मंडळं म्हणतो. असे 4 स्थानिक मंडळ आहेत RBIचे. ते कुठे कुठे आहेत? एक तर मुंबईला आहे, एक कोलकात्यात आहे, एक चेन्नईमध्ये आणि एक नवी दिल्लीमध्ये, बरोबर. तर हे त्यावेळीचे जे प्रमुख प्रांत होते ब्रिटिश भारतातले, मुंबई प्रांत, त्यानंतर बंगाल प्रांतामध्ये कोलकाता, मद्रास प्रांतामध्ये चेन्नई आणि नवी दिल्ली जी त्यावेळी राजधानी होती, हे 4 ठिकाणी लोकल बोर्डची स्थापना झालेली होती. त्याच ठिकाणी आजही ते 4 लोकल बोर्ड आहेत RBIचे. त्यानंतर RBIचे काय आहेत? 27 विभागीय कार्यालय आहेत. हे विभागीय कार्यालय शक्यतो काय आहेत? राजधानीच्या ठिकाणी आहेत, म्हणजे प्रत्येक राज्याची राजधानी, प्रत्येक राज्यामध्ये नाही आहेत, बट ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी शक्यतो ते राज्याच्या राजधानीच्या ठिकाणी आहेत. महाराष्ट्रात असे 3 विभागीय कार्यालय आहेत. 2 मुंबईमध्ये आहेत, एक मुंबईमध्ये, दुसरं नवी मुंबईत बेलापूर या ठिकाणी आणि तिसरं नागपूरमध्ये, बरोबर. आणि त्याचबरोबर RBIचे भारतामध्ये काय 4 उपकार्यालय देखील आहेत. 4 उपकार्यालय देखील आहेत, बट ज्या ठिकाणी RBIचं ऑफिस नाही, ज्या ठिकाणी RBIचं कार्यालय नाही, त्या ठिकाणी काय आहे? SBI, दॅट इज स्टेट बँक ऑफ इंडिया काय करते? RBIची प्रतिनिधी म्हणून कार्य करते. म्हणजे एखाद्या शहरामध्ये किंवा एखाद्या राज्यामध्ये जसे की छोटे छोटे राज्य आहेत नॉर्थ ईस्टमध्ये, मणिपूर असेल, त्रिपुरा असेल, तर या ठिकाणी काय करते? SBI जी आहे ती RBIची प्रतिनिधी म्हणून काम करते, बरोबर. त्यानंतर आपण बघूया की RBIचं व्यवस्थापन कशा प्रकारे चालतं, त्याचं मॅनेजमेंट कशा प्रकारे चालतं.
तर आर बी आयच्या एकूण व्यवस्थापनाची मॅनेजमेंटची जबाबदारी जी आहे ती सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, बरोबर, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर्स यांच्याकडे असते. म्हणजे केंद्रीय संचालक मंडळ ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये, यांच्यावरती ही जबाबदारी असते. ते केंद्रीय संचालक मंडळामध्ये दॅट इज सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये 20 सदस्य असतात. त्यापैकी गव्हर्नर, बरोबर, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, 4 डेप्युटी गव्हर्नर आणि आणखी काही सदस्य असतात. त्यातले काही नॉमिनेट झालेले असतात, काही जे आपण आधी बघितलं की लोकल बोर्ड्स आहेत त्याच्यामधून काही नामनिर्देशित असतात. तर अशा प्रकारे टोटल 20 सदस्य असतात या सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये. आणि आर बी आयचा जो चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, ज्याला आपण मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणू मराठीमध्ये, तो कोण असतो? गव्हर्नर असतो, बरोबर. आर बी आयचा गव्हर्नर हा आर बी आयचा CEO दॅट इज चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी. आर बी आयच्या सगळ्या निर्णयावरती अंमल आणणारा कोण अधिकारी आहे तो गव्हर्नर आहे, दॅट इज CEO, बरोबर. तर इथे एक आपण बघूया की पहिला गव्हर्नर कोण होता. हे आपल्यासाठी एवढं महत्त्वाचं नाही, बट जस्ट इन्फॉर्मेशन म्हणून सांगतो की ज्यावेळी आर बी आयची स्थापना झाली त्यावेळीचा गव्हर्नर होता ऑसबॉर्न अर्कल स्मिथ, बरोबर. त्यानंतर भारतीय पहिले गव्हर्नर जनरल कोण बनले? सी डी देशमुख साहेब बनले होते, बरोबर. ज्यावेळी भारताचं स्वातंत्र्य झालं, भारत स्वतंत्र झाले 1947मध्ये, त्यावेळी तेच रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. 1943 ते 1949पर्यंत ते गव्हर्नर होते. त्यानंतर सर्वाधिक काळ गव्हर्नर म्हणून राहिलेले बेनेगल राव 1949 ते 1957 हे गव्हर्नर होते. बट आपल्यासाठी महत्त्वाचा ज्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो की सध्या आर बी आयचे गव्हर्नर कोण आहेत, तर ते तुम्हाला माहीत असेल की सध्या शक्तिकांत दास जे आहेत ते आर बी आयचे गव्हर्नर आहेत. कधीपासून? 2019पासून, बरोबर. म्हणजे उर्जित पटेल यांनी राजीनामा दिल्यापासून शक्तिकांत दास हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आहेत, ते सध्या पण आहेत. आणि आर बी आयचे जे गव्हर्नर आहेत त्यांचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो. त्याचबरोबर आपण बघितलं की बोर्ड ऑफ कंट्रोलमध्ये जो सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहे त्याच्यामध्ये 4 डेप्युटी गव्हर्नर देखील असतात. तर सध्या एम के जैन, एम डी पत्रा, एम राजेश्वर राव आणि टी रविशंकर हे 4 काय आहेत? डेप्युटी गव्हर्नर आहेत आर बी आयचे. यांचा कार्यकाळ देखील 5 वर्ष असतो. आणि ह्या गव्हर्नर्स आणि डेप्युटी गव्हर्नर्स यांची दोघांचीही नियुक्ती जी आहे ती केंद्र सरकारतर्फे केली जाते, बरोबर. तर आता सध्या तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे? हे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, गव्हर्नर, सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? शक्तिकांत दास. याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. आर बी आयची कार्य. तर आर बी आयची नेमकी मुख्य कार्य काय आहेत? तर तुम्ही 2018चा पेपर बघितला तर त्यात सहकारी बँकांची कार्य विचारली आहेत, मध्यवर्ती सहकारी बँकांची कार्य विचारली आहेत, शेड्यूल बँकांची कार्य विचारली आहेत. तसंच आर बी आयची काय कार्य आहेत प्रमुख हे देखील विचारलं जाऊ शकतं. त्यामुळं हा टॉपिक आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. तर आर बी आयचं प्राथमिक कार्य जसं मी आधी सांगितलं तर काय आहे की देशाची चलन व्यवस्था नियंत्रित करायची आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त करायचं देशामध्ये, हे आर बी आयचं प्राथमिक कार्य, बरोबर. आर बी आयचं जे उद्दिष्ट होतं आधीचं दॅट इज स्थैर्यासह आर्थिक वाढ, ग्रोथ विथ स्टॅबिलिटी, हे आर बी आयचं प्रमुख उद्दिष्ट होतं. पण 2015मध्ये आर बी आयच्या पॉलिसीमध्ये थोडा शिफ्ट झाला आणि त्यांनी जे आपलं उद्दिष्ट देखील शिफ्ट केलं. आता 2015पासून आर बी आयचं उद्दिष्ट जे आहे ते किंमत स्थैर्य, बरोबर, म्हणजे प्राईस स्टॅबिलिटी ज्याला आपण म्हणू इंग्रजीमध्ये. तर सध्या जे ते किंमत स्थैर्य आणण्याचं आर बी आयचं उद्दिष्ट आहे. किंमत स्थैर्य आणून आर्थिक स्थैर्य प्राप्त करायचं, अशा प्रकारचं उद्दिष्ट सध्या आर बी आय घेऊन चालतं आहे, बरोबर. त्यानंतर आर बी आयच्या कामाचं जे ते प्रामुख्यानं आपण 3 प्रकारामध्ये विभाजन करू शकतो, ज्याला आपण परंपरागत कार्य म्हणू, म्हणजे ट्रेडिशनल कार्य, त्यानंतर पर्यवेक्षणात्मक म्हणजे सुपरवायझरी कार्य, आणि त्यानंतर प्रवर्तनात्मक कार्य दॅट इज प्रमोशनल कार्य. अशा 3 प्रकारामध्ये आपण आर बी आयच्या कार्यांचं विभाजन करू शकतो. परंपरागत कार्यामध्ये तर सगळ्यात पहिले चलन निर्मितीची मक्तेदारी, म्हणजे भारतामध्ये चलन निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था किंवा एकमेव संस्था जिला आपण म्हणू ती आर बी आय आहे. जे काही नोटा छापणे आणि नोटा अर्थव्यवस्थेमध्ये आणणे हे काम कोण करतं भारतामध्ये? ते आर बी आय करतं,
फक्त RBI एक लक्षात ठेवा की ₹1 नाणं आणि ₹1 नोट आणि बाकीचे सगळे कॉईन्स हे RBI बनवत नाही, बरोबर. पण ₹1 कॉईन, ₹1 नोट आणि सगळे कॉईन्स सोडून बाकीच्या सगळ्या ज्या नोट आहेत त्या कोण बनवतं? RBI बनवतं. तुम्ही बघितलं असेल तर ₹1 नोटीवर जे ते तुमचा अर्थविभागाचे जे सचिव आहेत त्यांची सही नसते. बट तुम्ही ₹1 सोडून इतर कुठल्याही नोटीवर बघितलं तर गव्हर्नरची सही नसते. याचं कारण काय की रुपया जो आहे तो आपल्या अर्थव्यवस्थेचं एकक आहे, बरोबर. तो जो आहे तो कोणाकडून इश्यू केला जातो? अर्थविभागांच्या सचिवाकडून. बट बाकीचे जे सगळ्या नोट आहेत त्या RBI कडून रिझर्व्ह केल्या जातात आणि त्याच्यावरती एक नोट लिहिलेली असते, तुम्ही जर बघितलं असेल व्यवस्थित तर, मैं धारक को ₹100 अदा करने का वचन देता हूँ. कारण नोट जी आहे त्याला नोट हा शब्द कशावरून आला? दॅट इज प्रॉमिसरी नोट. म्हणजे RBIचा गव्हर्नर ही गॅरंटी देतो की ज्या कोणाकडे हे कागद आहे त्याला मी ₹100 देण्याचं वचन देतो. म्हणजे जो कोणी हा प्रॉमिसरी नोट घेऊन येईल त्याला ₹100 बरोबर व्हॅल्यू देण्याचं मी वचन देतो. अशा प्रकारची ती प्रॉमिसरी नोट आहे, त्यामुळे त्याला आपण नोट म्हणतो. तर त्या सगळ्या नोट्सवरती ₹1 सोडून गव्हर्नरची सही नसते आणि बाकीच्या ₹1 नोटवरती कोणाची सही नसते? अर्थविभागाच्या सचिवाची सही नसते. तर आपण बघितलं चलन निर्मितीचं जे काम आहे ते प्रामुख्यानं कोण करतं? RBI करतं, दॅट इज रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. त्यानंतर RBIचं दुसरं महत्त्वाचं कार्य तर म्हणजे RBI सरकारची बँक म्हणून कार्य करते, गव्हर्नमेंट्स बँक. आणि ही सरकारची बँक म्हणून कार्य करत असताना RBI सरकारसाठी विनामूल्य काम करते, बरोबर. त्याच्यामध्ये ह्या कार्यामध्ये प्रामुख्यानं काय येतं की सर्वसाधारण बँक सेवा म्हणजे शासनासाठी जे आहे ते लोकांकडनं काही येणे असतील तर ते जमा करायची, बरोबर. लोकांकडून काही कर्ज घेतलेले असतील शासनाकडं तर ती येणे असतील तर ती वसूल करायची. त्याचबरोबर गव्हर्नमेंटचे जे बॉन्ड आहेत, बरोबर, गव्हर्नमेंटचे जे रोखे आहेत बॉन्ड्स ते मार्केटमध्ये विकून सरकारसाठी पैसा उभारायचा. त्याचबरोबर कर्जाचं व्यवस्थापन करायचं, बरोबर. म्हणजे शासनासाठी कर्ज उभारायचं. त्याचबरोबर परकीय चलनाविषयी जे काही व्यवहार असतील ते देखील काम RBI करते. त्यानंतर भारताच्या वतीनं आंतरराष्ट्रीय ज्या काही संस्था असतील त्याच्यावरती रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून RBI जाते. आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करते. त्याचबरोबर भारताचे आर्थिक सल्लागार म्हणून देखील RBI काम करते. त्यानंतर तिसरं जे कार्य आहे भारतात RBIचं ते आहे बँकांची बँक म्हणून कार्य, बरोबर. बँकांची बँक. तर याच्यामध्ये काय आहेत प्रामुख्यानं की बँकांच्या रोख राखीव निधीचा सांभाळ करणे. म्हणजे बँकांकडे जे काही एकूण ठेवी असतील त्याच्यापैकी काही वाटा सगळ्या बँकांना RBI कडे ठेवायला लागतो, बरोबर. रोख राखीव निधी हा RBI कडे ठेवायला लागतो. तर ह्या निधीचा सांभाळ कोण करतं? RBI करते. त्याचबरोबर ज्या व्यावसायिक बँका आहेत त्यांना कर्ज आणि ॲडव्हान्सेस देते, कोण देते? RBI देते. बँका कुणाकडनं कर्ज घेतात? RBI कडनं घेतात, बरोबर. त्यानंतर सगळ्या बँकांना मार्गदर्शन आर्थिक नीतीच्या संदर्भातलं आणि व्यवसायासाठी आणि व्यवस्थित व्यवसाय करण्यासाठी सल्ले देण्याचं कार्य RBI करतं. त्याचबरोबर RBI काय आहे? अंतिम ऋणदाता आहे. जसं आपण बघितलं बँकांना कर्ज देण्याचं काम RBIचं आहे. त्याचबरोबर म्हणजे भारतामध्ये बँकांना जी कर्ज उपलब्ध करून देऊ शकते अशी शेवटची संस्था ही RBI आहे. त्याचबरोबर एखादी बँक जी असेल ती सपोज डबघाईला आली असेल किंवा बुडणार असेल तर तिला वाचवण्याचं कार्य देखील कोण करतं? RBI करतं. म्हणून हिला अंतिम त्राता म्हणजे शेवटची संस्था जी आपल्याला वाचवू शकते दॅट इज अंतिम त्राता. म्हणून RBIला अंतिम त्राता म्हटलं जातं. आता तुम्ही बघितलं असेल की PNBमध्ये स्कॅम झाला, त्यानंतर महाराष्ट्र बँकेमध्ये स्कॅम झाला. तर यांना काही पॉलिसीज लावून स्टेबल बनवण्याचं काम RBIने केलं. येस बँक देखील त्याच्यामध्ये असेल. तर अशा प्रकारे बँकांना वाचवण्याचं काम RBI करते, म्हणून हिला अंतिम त्राता देखील म्हटलं जातं. त्याचबरोबर RBI काय करते? निरसनगृह म्हणजे समाशोधनगृह म्हणून काम करतं. म्हणजे काय, आता वेगवेगळ्या बँका आहेत, बरोबर, मार्केटमध्ये. या बँकांना काय असतं की दुसऱ्या बँकेकडनं येणं असतं किंवा दुसऱ्या बँकेला देणं असतं. तर ह्या काय करतात की ही सेटलमेंट करण्यासाठी RBIच्या नावावरती ड्राफ्ट किंवा धनादेश काढतात आणि मग RBI काय करते की
ती सेटलमेंट करतं. म्हणजे कुठल्या बँकाला कुठून पैसे यायचेत आणि कुठल्या बँकेकडून पैसे जायचे, तर ही सगळी सेटलमेंट RBI करतं आणि एकमेकांच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करतं. याला क्लिअरिंग हाऊस असं म्हटलं जातं. तर हे जे क्लिअरिंग हाऊस कोण आहे, RBI अवेलेबल करून देतं सगळ्या बँकांसाठी, बरोबर. त्यानंतर क्रेडिट कंट्रोल, पत नियंत्रण, हे आपण सविस्तरपणे पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत की क्रेडिट कंट्रोल RBI कशा प्रकारे करते. त्यासाठी वेगवेगळे रेट्स आहेत आणि पत नियंत्रणाचे वेगवेगळे साधनं आहेत, संख्यात्मक, गुणात्मक, ज्याला आपण क्वांटिटेटिव्ह ॲप्रोच आणि क्वालिटेटिव्ह ॲप्रोच. संख्यात्मक गुणात्मक साधने जी आहेत पत नियंत्रणाची, ते आपण स्वतंत्रपणे पाहू पुढच्या लेक्चरमध्ये. त्याचबरोबर आपले जे फॉरेन एक्सचेंज आहेत, फॉरेन एक्सचेंजचे जे साठ आहेत, त्यांचं नियंत्रण देखील RBI असतो. आणि रुपयाचा जो काय रेट आहे, आपण बघतो रोज वर्तमानपत्रामध्ये की रुपया घसरला, रुपया वाढला डॉलरच्या तुलनेनं. तर हा जो विनिमय दर आहे, दॅट इज एक्सचेंज रेट जो आहे रुपयाचा, हा देखील स्थिर राखण्याचं काम कोण करतं, RBI करतं. हे देखील RBIचं महत्त्वाचं काम. कुठलं? रुपयाचा विनिमय दर स्थिर राखणे. त्यानंतर पर्यवेक्षणात्मक कार्य RBIचे, ज्याला आपण सुपरवायझरी टास्क म्हणू. म्हणजे पर्यवेक्षण करणे किंवा नियंत्रणात्मक कार्य देखील आपण याला म्हणू शकतो. तर सगळ्यात पहिले आहे की बँकांना परवाना देणे, दॅट इज लायसन्स, बरोबर. कुठलीही बँक भारतामध्ये RBIकडून लायसन्स घेतल्याशिवाय बँकिंगचा व्यवसाय करू शकत नाही, बरोबर. तर ह्या सगळ्या बँकांना परवाना देण्याचं काम कोण करतं, RBI, बरोबर. RBI ते लायसन्स जे आहे ते कॅन्सल देखील करू शकतं किंवा काही काळासाठी स्थगित देखील करू शकतं. तर या लायसन्सिंगच्या संदर्भातली सगळी जी ॲथॉरिटी आहे ती भारतामध्ये RBIकडे आहे. त्याचबरोबर कुठल्याही बँकेला जर आपली शाखा दुसऱ्या शहरामध्ये किंवा गावामध्ये स्थलांतरित करायची असेल किंवा नवीन शाखा देखील ओपन करायची असेल, तरी तिला RBIकडनं परवानगी घ्यायला लागते. म्हणजे थोडक्यात लायसन्स घ्यायला लागतं नवीन शाखासाठी किंवा शाखा आपली स्थलांतरित करण्यासाठी, बरोबर. त्याचबरोबर बँकांची जी तपासणी आहे रेग्युलर, म्हणजे बँकांचा जो व्यवहार आहे तो पारदर्शी आहे की नाही, जेणेकरून ग्राहकांची लुबाडणी होऊ नये किंवा बँक बुडीतात निघू नये, यासाठी रेग्युलर बँकांची तपासणी करण्याचं देखील काम RBI करतं. त्याचबरोबर बँकांची कार्यपद्धतीचं नियंत्रण, म्हणजे बँका कशा प्रकारे फंक्शन करत आहेत, काही चुकीच्या पॉलिसी इम्प्लिमेंट करत आहेत का, हे देखील कंट्रोलमध्ये ठेवण्याचं काम कोण करतं, RBI करतं, बरोबर. त्यानंतर बँकाचं जे मॅनेजमेंट आहे त्याच्यावरती देखील कंट्रोल ठेवण्याचं काम RBI करतं. त्याचबरोबर बँकांचं विलिनीकरण, म्हणजे काय की दोन बँका सपोज आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत, तर त्यांना विलिनीकरण करायचं त्यांचं. जसं आपण बघितलं की मागे काही बँक, विजया बँक, आंध्रा बँक यांचं वगैरे विलिनीकरण झालं. तर अशा प्रकारचं सक्तीचं विलिनीकरण करण्याचं देखील काम RBI करतं. किंवा त्यांची पुनर्रचना, म्हणजे एका बँकेतून दोन बँका देखील RBI बनवू शकतं. तर ही सगळी ॲथॉरिटी जी आहे ती RBIकडे आहे, बरोबर. त्यानंतर वित्तीय पर्यवेक्षण मंडळ, हे जे ते RBIचं एक काउन्सिल आहे जी बँकांवरती कंट्रोल ठेवण्याचं काम करतं. हिची स्थापना देखील कोण करतं, RBI करतं. कशासाठी, बँकावरती नियंत्रण ठेवण्यासाठी. त्यानंतर प्रमोशनल, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणू प्रवर्तनात्मक कार्य, बट हा मराठी शब्द आपल्यासाठी फार फॅमिलियर नाही. प्रमोशनल आपल्या सगळ्यांना माहिती आहे, प्रमोशनल आपल्यासाठी फॅमिलियर शब्द आहे. तर व्यापारी बँकांचं जे कार्य आहे अर्थव्यवस्थेमध्ये गती आणण्यासाठी, व्यापारी बँकांचं कार्याचं अधिकाधिक प्रमोशन होणं आवश्यक आहे. तर यासाठी देखील RBI मदत करतं. त्याचबरोबर सहकारी बँका देखील RBIने स्थापन केलेले आहे. याच्यामुळे काय होतं की खरं तर सहकार जो काय, तर अर्थव्यवस्थेमधली लोकशाही म्हणू आपण सहकारला. तर सहकारी बँका प्रमोट करण्यासाठी किंवा त्यांची अधिकाधिक स्थापना आणि ते एकदम ग्रासरूट लेवलला पोहोचाव्यात बँकिंग सेवा, यासाठी सहकारी संस्थांचं जे आहे प्रमोशन, म्हणजे त्यांना विविध सुविधा आणि त्यांच्या स्थापनेसाठी देखील इजनेस असावा, या हेतूनं देखील RBI काम करतं. त्याचबरोबर कृषी व ग्रामीण पतपुरवठ्याचे प्रवर्तन, म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये बँकिंग व्यवसायाचं प्रमोशन,
म्हणजे ह्या फॅसिलिटीज कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आणि ग्रामीण भागातल्या लोकांना इझिली अवेलेबल व्हाव्यात यासाठी देखील RBI काम करतं. आणि ह्याच उद्देशाने RBIने नाबार्डची देखील स्थापना केलेली आहे. दॅट इज नाबार्ड म्हणजे काय की नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट. तर ह्या संस्थेची देखील RBIने याच उद्देशानं स्थापना केलेली आहे. नाबार्ड हा देखील स्वतंत्रपणे महत्त्वाचा आपल्यासाठी विषय आणि येणार पुढच्या भागामध्ये आपण त्याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत, कारण याच्यावरती देखील 2018मध्ये 2 प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यानंतर चौथं प्रमोशनल टास्क RBIचं आहे औद्योगिक वित्तपुरवठ्याचे प्रवर्तन. म्हणजे काय की प्रमोशन ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस इन इंडस्ट्रियल सेक्टर. औद्योगिक क्षेत्रामध्ये वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देणं. तर यासाठी RBIनं काय केलेलं आहे, IDBI, SIDBI आणि IFSCI ह्या 3 संस्था आणि इतरही काही संस्था आहेत यांची स्थापना केलेली आहे. त्यापैकी IDBI इज इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर SIDBI इज स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया आणि IFCI इज इंडस्ट्रियल फायनान्शियल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. ह्या तिन्ही संस्था आणि यापैकी प्रामुख्याने IDBI आणि SIDBI याच्यावरती 2018मध्ये प्रश्न येऊन गेलेले आहेत. तर ह्या देखील आपण स्वतंत्रपणे पाहणार आहोत. पण सध्या हे लक्षात ठेवा की औद्योगिक क्षेत्रामध्ये पतपुरवठ्याचं प्रमोशन करण्यासाठी RBIनं ह्या संस्था स्थापन केलेल्या आहेत. बरोबर. त्यानंतर 5वं टास्क आहे निर्यात पुरवठ्याचे नियंत्रण. म्हणजे निर्यातदारांना आर्थिक सुविधा किंवा कर्ज वगैरे किंवा फायनान्स उपलब्ध करून देण्यासाठी देखील RBI प्रमोशनल काम करतं आणि ह्याच उद्देशानं RBIनं काय केलेली आहे, एक्झिमची स्थापना केलेली आहे. आता एक्झिम काय, एक्झिम स्टँड्स फॉर एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया. बरोबर. एक्स फॉर एक्सपोर्ट, IM फॉर इम्पोर्ट. बरोबर. एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया. तर ह्या संस्थेची देखील RBIनं स्थापना केलेली आहे. ही देखील संस्था स्वतंत्रपणे महत्त्वाची जी आपल्याला अभ्यासायला हवी येणाऱ्या सेशन्समध्ये. मित्रांनो, तर ही RBIची काय होती, प्रमुख कार्य होती. पण हे पतनियंत्रण हे RBIचं मुख्य कार्य आहे आणि ते पतनियंत्रण RBI कसं करतं हे आपण येणाऱ्या आपल्या भाग 2मध्ये पाहणार आहोत. की मौद्रिक धोरण, ज्याला आपण इंग्रजीमध्ये मॉनिटरी पॉलिसी म्हणू, आणि पतनियंत्रण. बरोबर. क्रेडिट कंट्रोल. मॉनिटरी पॉलिसी आणि क्रेडिट कंट्रोल हे दोन्ही टॉपिक आपल्याला सविस्तरपणे अभ्यासायचे. तर पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये म्हणजे जो उद्या आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करूया त्यामध्ये आपण हे दोन्ही टॉपिक्स व्यवस्थितपणे कंट्रोल करू. पतनियंत्रणामध्ये जे काही संख्यात्मक साधनं, गुणात्मक साधनं आहेत, त्यानंतर बँक रेट काय असतो, रेपो रेट काय असतो, रिव्हर्स रेपो रेट काय असतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थितपणे अभ्यासणार आहोत. बरोबर. तर मित्रांनो, धन्यवाद. तुमचे काही क्वेश्चन्स किंवा काही क्वेरीज असतील किंवा लेक्चरबद्दल फीडबॅक असेल तर तो कृपया कमेंट सेक्शनमध्ये कळवा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओजमध्ये मी ती सुधारणा करू शकेन. आणि अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. त्याचबरोबर कृपया आपल्या मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील अभ्यासामध्ये थोडं इझीनेस येईल. थँक्यू व्हेरी मच.